वरती यायचंय। सिद्धू तुम्ही सुद्धा सरळ अंकुश मोहिते लवेंद्र साळुंके तुम्ही सुद्धा स्टेजवरती यायचंय। एसपीएल चे अध्यक्ष सुनीलजी सुरेश साहेब तुम्ही सुद्धा स्टेजवरती यायचंय। लाईनअप मध्ये प्लीज वारंवार तुम्हाला सूचना करत आहे, लाईनअप मध्ये उभे राहा। लाईनअप करा ना प्लीज, लाईनअप मध्ये उभे राहा ना। हॅलो, सर्व संघ मालकांना विनंती असेल कृपया आपापली टीम घेऊन लाईनअप मध्ये। यशवंत सूर्यवंशी आपण स्टेजवर यायचंय। सर्व मैदानावर जे खेळत आहेत त्या सर्व निसंग मालक आपापली टीम घेऊन लाईनअप मध्ये इथे उभे करायचे। सर्व संघ मालक सर्वांनी यायचं इकडं। चला तिकडे बसलेले सर्वजण हॅलो, शिरोळ चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व पहिले आताच आपली स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण झाली। थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुद्धा पूर्ण होईल। तत्पूर्वी सर्व टीमचे सर्व खेळाडू, मैदानाच्या बाहेर आतमध्ये असलेले सर्व खेळाडू, सर्वांना विनंती असेल कृपया आपण लाईनअप मध्ये यायचं आहे। सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। चॅम्पियन ट्रॉफी शिरोळ 2024 पहिलं पर्व 6 महिन्यापासून ज्या स्पर्धेची तयारी चालू होती आणि प्रत्येकाने या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली चॅम्पियन ट्रॉफी शिरोळसाठी। आणि पहिल्या पर्वाची प्रत्येकाला उत्कंठ होती। संघ मालक ठरले, 6 संघ मालकांनी प्रत्येकाने आपला संघ घेतला, टीमची बांधणी केली आणि प्रत्येकाने ज्या प्रकारे संघ तयार केल्यानंतर वैभव गायकवाड तुम्ही सुद्धा समोर यायचे। शिरळगाव, नक्कीच आपण शिरळगावाबद्दल कालपासून चर्चा करत होतो की 5 वाड्या आणि 5 वाड्यांचं मिळून हे एक गाव, एकी एकता आणि एकात्मता कशी असावी। एवढं मोठं गाव असून देखील या शिरळगावाने मात्र ज्या प्रकारे हे आयोजन केलंय आणि प्रत्येकाने या आयोजनाला प्रेम दिलं। गावामध्ये विचार केला तर ज्योतिबाचं मंदिर आणि आई विठ्ठलाई देवीच्या मंदिराच्या पदस्पर्श आणि या 2 मंदिरांच्या अगदी सहवासामध्ये संपूर्ण शिरोळ कोयना नदीच्या कोयना खोऱ्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे गाव
आणि या संपूर्ण गावच्या माध्यमातून SPL पार पडली. SPL पार पडल्यानंतर मात्र चॅम्पियन ट्रॉफीचे वेध लागले होते आणि चॅम्पियन ट्रॉफी देखील ज्या प्रकारे पार पडली प्रत्येकाने बहुमूल्य योगदान दिलंय. आणि या स्पर्धेला उपस्थित काही मान्यवरांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही मान्यवरांचा शुभ सन्मान करत आहोत. आदरणीय श्री पांडुरंगजी यमकर साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून करत आहोत. मी विनंती करेन आकाश दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडायचा आहे. बाईची आणि आपुलकीची शेळकरांची शाल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान संपन्न होईल. आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा सन्मान संपन्न होत असताना एकदा टाळ्या वाजायला पाहिजेत. आणि या सर्व मान्यवरांनी खूप प्रेम दिले या स्पर्धेला. थँक्यू सो मच. पुढील शुभ सन्मान आम्ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून करत आहोत. आदरणीय श्री सुरेश विष्णू सूर्यवंशी साहेब यांचा शुभ सन्मान सुनील दादा आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. कालपासून आल्यापासून सुनील दादाने खूप सारी माहिती आम्हाला दिली आहे आणि ती माहिती आम्ही समालोचन करत असताना तुमच्यापर्यंत पोहोचवली. आपुलकीची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान संपन्न होतोय. मान्यवरांचा मनपूर्वक आभार. पुढील यथोचित आपण शुभ सन्मान करणार आहोत. तुषार जाधव साहेब यांचा शुभ सन्मान आपण मी करण्यासाठी विनंती करेन. आयोजन कमिटीचे अध्यक्ष रवींद्र सत्रे साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. आणि त्यांच्या जर्सीच्या मागे देखील अध्यक्ष लिहिले आणि ही शेळकरांची आपुलकीची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान संपन्न होतोय. प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान केला जाईल. ही आयोजन कमिटीने दखल घेतली. अनिलजी पंकर साहेब यांचा देखील शुभ सन्मान मी मंगेश दादा आपल्या शुभ हस्ते करावा ही नम्र विनंती करेन. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची आणि हिंदू धर्म संस्कृतीची परंपरा आणि या परंपरेप्रमाणे हा शुभ सन्मान संपन्न होतोय. मान्यवरांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. आदरणीय श्री गणपतजी सूर्यवंशी साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन कमिटीचे उपाध्यक्ष गणेश दादा थोरात आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. हा यथोचित शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा विशेष सन्मान संपन्न होत असताना संदीप दादा सूर्यवंशी साहेब यांचा देखील शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. मारुती दादा आपण हा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा ही नम्र विनंती. प्रत्येक मान्यवराने या स्पर्धेसाठी दिलेला वेळ हा मात्र अनमोल राहिलाय. या वेळेची किंमत करता येणार नाहीये कारण त्यांनी आपला बहुमूल्य वेळ दिलाय. त्याबद्दल प्रत्येक मान्यवराचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. सर्जीरावजी सूर्यवंशी साहेब यांचा शुभ सन्मान आपण रमेश दादा आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. कमिटीचे सदस्य आहेत आणि कमिटीच्या प्रत्येक सदस्याने मेहनत केली आहे. संघ मालकांनी ज्या प्रकारे योगदान दिलं आणि सदस्य आणि ज्यांनी या स्पर्धेला प्रायोजक केलंय त्या प्रत्येकाचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि हा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय. थँक्यू सो मच. मान्यवरांचा मनपूर्वक आभार. कोयना क्रिकेट संघटनेचे खजिनदार यश सूर्यवंशी साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. मी अंकुश दादा मोहिते आपल्याला विनंती करेन की हा शुभ सन्मान करायचा आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयनेला ओळखलं जातं परंतु आज कोयनेमध्ये क्रिकेटचं ज्या प्रकारे वाढ झाली पाटण तालुक्यामध्ये अर्थातच कोयना धरण आहे आणि या पाटणमध्ये क्रिकेटने भरारी घेतली. त्याच प्रकारे कोयनेमध्ये देखील क्रिकेटने भरारी घेतली आणि कोयना क्रिकेटमध्ये यांचं देखील चांगलं योगदान राहिलंय. थँक्यू सो मच.
मान्यवरांचं मनपूर्वक आभार. व्हॉइस ऑफ कोयना आणि सातारा जिल्ह्यातील एक लिजंड समालोचक कोयना भूषण पुरस्काराने सन्मानित केलेला एक गोड व्यक्तिमत्व शांताराम जेमकर सरांचा शुभ सन्मान आपण या आयोजन कमिटीचे अध्यक्ष रवींद्र सत्रे साहेब यांना विनंती करीन आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. आज त्यांनी स्पर्धेला धावती भेट दिली. आयोजन कमिटीच्या शब्दाला मान देत असताना आणि हा समालोचकांचा नाहीतर कोयनेमधील एका लिजंड व्यक्तिमत्वाचा सन्मान होत आहे आणि हा आयोजन कमिटीच्या माध्यमातून सन्मान होत असताना थँक्यू सो मच. आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात. आभार. चॅम्पियन ट्रॉफी ज्या करंडकाला जिंकण्यासाठी 6 संघ मालकांनी कसून मेहनत घेतली आणि हा करंडक कोणाच्या घरी जाईल, कोणता संघ मालक उंचावेल, कोणता संघ हा करंडक जिंकेल आणि त्या करंडकाला प्रायोजक केलंय आदरणीय श्री विष्णू रामचंद्र शेलार. ट्रॉफी सौजन्य आपल्याला लाभलंय. मी नक्कीच हा सन्मान स्वीकारण्यासाठी विनंती करेन आदरणीय श्री दत्ताजी शेलार साहेब, आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. मी विनंती करेन प्रवीण दादा हा शुभ सन्मान पार पडायचा आहे आणि हा करंडक ज्या वेळेला तुम्ही पाहणार त्यावेळेला तुम्ही त्या करंडकाच्या प्रेमात पडाल आणि तेच करंडक सौजन्य आपल्याला लाभलंय. थँक्यू सो मच. गावचे लिजंड क्रिकेटर मास्टर खेळाडू सुरेश सूर्यवंशी साहेब यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन खजिनदार नयन दादा या हा सन्मान करायचा आहे. शेळगावचं क्रिकेट एकेकाळी गाजवलंय आणि सुरेश दादांची लेफ्टम गोलंदाजी आम्ही कालपासून पाहतोय. एक डावखुरा गोलंदाज कसा असावा, आपल्या गोलंदाजीच्या बळावर अगदी उदयोन्मुख खेळाडूंना देखील त्यांनी थांबवलं आणि थांबवलंच नाही तर त्यांना बाद देखील केला. एक मास्टर क्रिकेटरचा सन्मान होतोय. कालपासून नयनदादाने देखील खूप मेहनत घेतली. काल आल्यापासून त्याची देखील खूप सहकार्य राहिलंय. ताईचीवाडी गावचे ग्रामस्थ आदरणीय श्री विजयदादा सूर्यवंशी साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. मी विनंती करेन आयोजन कमिटी हा सन्मान आपण पार पाडायचा आहे. नवनाथ दादा हा सन्मान आपण करावा ही नम्र विनंती. ज्या प्रकारे चॅम्पियन ट्रॉफी शेअर्सचं हे 2 दिवसाचं दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय आणि या दैदिप्यमान आयोजनाची सांगता मात्र काही क्षणांवर येऊन ठेपले आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा एक शुभ सन्मान होत असताना कैलास सूर्यवंशी तुम्ही सुद्धा स्टेजवरती यायचंय प्लीज. पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिवा जाधव बॉस, ज्यांनी पाटण तालुक्यामध्ये क्रिकेटचं एक छोटं रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचं आज मात्र वटवृक्षामध्ये रूपांतर झालंय. फक्त पाटणच नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटला सोनेरी दिवस ज्या व्यक्तिमत्वामुळे प्राप्त झालेत आणि ज्या व्यक्तिमत्वाने प्रत्येक खेळाडूला खेळण्यासाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला, एक व्यासपीठ निर्माण करून दिलं, एक प्रामाणिक आणि एक गोड व्यक्तिमत्व.
विठ्ठलवाडी गावचे सनपूर गावचे सुपुत्र आपल्या पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी जाधव बॉस यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या. मी अमोल दादांना विनंती करेन हा सन्मान पार पडायचा आहे. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत मित्रांनो, कारण आज पाटण क्रिकेटला एक व्यासपीठ प्राप्त करून दिलं नाही तर त्यांना यशस्वी देखील करून दाखवलंय. आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये एक मोठी स्पर्धा अगदी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पार पडली आणि दुसऱ्या पर्वामध्ये मोठा धमाका असेल, कारण बॉसची तयारी कधीच चालू झाली. आणि एकदा जोरदार टाळ्या आपल्या अध्यक्षांसाठी आणि आपल्याच पाटण तालुक्यातील या हिऱ्यासाठी शिवाजी जाधव बॉस यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय. मनपूर्वक धन्यवाद बॉस, कारण बॉसमुळे आज क्रिकेटला हे दिवस पाहायला मिळतात. नवी मुंबईमध्ये क्रिकेटची मैदानं उपलब्ध नसतात, परंतु बॉस आहे तर सगळं काही शक्य आहे. लेशन खेळाडू अरविंद दादा सूर्यवंशी साहेब यांचा शुभ सन्मान आपण आयोजन कमिटीच्या माध्यमातून करत आहोत. सुनील दादा हा शुभ सन्मान आपण करावा. पाचव्या वर्षीच माफ करा, पाचव्या आठवड्यातच इथे स्पर्धा झाली शिवछावा स्पोर्ट्स सनपूर, आणि त्यामध्ये देखील असेच माजी खेळाडूंचे सन्मान झाले होते. आणि ही मात्र बाब चॅम्पियन ट्रॉफी शिळेकरांनी जपले आणि खरंच चांगली बाब आहे, कारण आपण माजी खेळाडूंना विसरत चाललोय कुठेतरी, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून देखील हे सन्मान होत आहेत. एकदा जोरदार टाळ्या, कारण त्यांच्याकडे बघून आपण क्रिकेट शिकतो, त्यांच्याकडे बघून आपण मोठे होतो. आणि माजी खेळाडू त्यांनी देखील आपल्या गावचं नाव गाजवलंय. दिलीप दादा शिर्के साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन राज दादा हा सन्मान आपण पार पाडावा. शेळगाव कोयनेच्या तीरावर सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं मोठं गाव. 5 वाड्या आहेत, परंतु गावामध्ये एकता ही खूप प्रचंड प्रमाणात पाहायला मिळते. कारण एकता, एकात्मता आणि एकीच्या जीवावरच ही स्पर्धा यशस्वी पार पाडले. शिव चॅम्पियन ट्रॉफी 2024. तानाजी साळुंके साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर पार पाडणार आहोत. मी विनंती करेन नवनाथ दादा सावंत आपण हा सन्मान करावा ही विनंती. सिद्धेश सूर्यवंशी काल ज्या खेळाडूने एक निर्धाव षटक हाताळलं, परंतु क्रिकेट खेळण्याबरोबर ज्यांनी अगदी या संपूर्ण आयोजन कमिटीमध्ये आणि या संपूर्ण गावच्या क्रीडा क्षेत्रामध्ये महत्त्वाचं योगदान राहिलंय. आणि गावामध्ये सगळ्या मुलांना कसं एकत्र ठेवावं आणि गावच्या मुलांना मुंबईमध्ये चॅम्पियन ट्रॉफीसाठी कसं घेऊन यावं, या गोड व्यक्तिमत्वाचा आपण शुभ सन्मान करत आहोत. सिद्धेश सूर्यवंशी ज्यांनी काल निर्धाव षटक हाताळलं. मी विनंती करेन अध्यक्ष हा शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे. ज्या प्रकारे हा सन्मान पार पडेल, एकदा जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वासाठी आपण हा सन्मान करत आहोत. आणि अध्यक्षांच्या शुभ हस्ते सन्मान होत असताना आपुलकीची शाल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान संपन्न होतोय. अंकुश दादा मोहिते सर ज्यांनी या सर्व मुलांना क्रिकेटच्या एका धाग्यामध्ये बांधून ठेवलंय आणि हा धागा तुटणार नाही याची काळजी घेतली, अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान मी विनंती करेन गणेश दादा थोरात आपण हा सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या अंकुश सरांसाठी, कारण कोयना साठी देखील चांगलं क्रिकेट खेळतात. कोयना संघटनेमध्ये देखील त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलंय. आज पाटण तालुक्याबरोबर कोयनेमध्ये देखील क्रिकेटचं एक रोपटं पात्र लावलं होतं, त्याच्यामध्ये वाढ होत चालली आहे. कारण प्रत्येकाला क्रिकेटमुळेच ह्या नाती जपली आहेत, क्रिकेटमुळेच ह्या तुम्हा सर्वांच्या भेटीगाठी होतात आणि क्रिकेटने तुम्हा सर्वांना जोडून ठेवलंय. SPL कमिटीचे अध्यक्ष सुनील दादा सूर्यवंशी साहेब आणि संतोष दादा सूर्यवंशी साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण करत आहोत. मी दोघांना देखील नम्र विनंती करेन आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. आणि काल
मी विनंती करेन कैलास दादा हा सन्मान पार पाडा। काल एसपीएल ची देखील आम्हाला सुरुवातीला आठवण सांगितली की ज्या वेळेला पीटीपीएल पार पाडली त्यानंतर शिळकरांना कुठेतरी वाटलं की आपल्याकडे गावात देखील एखादी लीग व्हावी आणि पीटीपीएल जर यशस्वी होते, पीटीपीएलचं आयोजन पाहिलं त्यानंतर शिळ प्रीमियर लीग गुढीपाडव्यानंतर सलग 2 वर्ष झाली आणि या स्पर्धेला यशस्वी आयोजन करणारे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी आणि संतोष दादा सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान संपन्न होतोय आणि पहा अगदी एकत्र सन्मान घेतला, एकदा जोरदार टाळ्या। कोणतीही स्पर्धा यशस्वी करायची तर असं एकत्र राहावं लागतं। क्रिकेटमध्ये किंमत एकीला आहे, एकाला नाही आणि एकी टिकून राहील हीच अपेक्षा। एसपीएल कमिटीचे खजिनदार ज्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या असतात परंतु त्या चाव्या नेहमी अगदी प्रामाणिकपणे जपल्यात। शेअर मार्केटचं जबरदस्त नॉलेज नयन दादा काल आल्यापासून खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला देखील शिकायला मिळाल्या। आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल आणि गणितामध्ये तत्पर, 1 रुपया इकडचं तिकडे होणार नाही ही काळजी घेणारे व्यक्तिमत्व। जेवढे पैसे डेबिट होतात तेवढेच पैसे क्रेडिट होतात याची अगदी तंतोतंत माहिती नोंद करणारा एक चांगलं व्यक्तिमत्व खजिनदार नयन दादा। आपला सन्मान संपन्न होईल। मी विनंती करेन आकाश दादा हा सन्मान करायचा आहे। नयन सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान आज संपन्न होतोय। खजिनदार थँक्यू सो मच। अगदी कालपासून त्यांनी चांगली मेहनत घेतली, काल सकाळी स्कोरिंग देखील केली आणि आज मात्र ते थोडेसे नाराज दिसले परंतु स्पर्धा यशस्वी झाले, खुश असतील आता नक्कीच। मी विनंती करेन आदरणीय श्री विश्वनाथजी थोरात साहेब आपणाला विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठावर या। राहुल थोरात साहेब यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत। गणेश थोरात साहेब आपला देखील शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल। ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला आर्थिक आणि विशेष सहकार्य दिले त्या सर्वांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। तानाजी गाडगे साहेब, आप्पा, श्री नयन सूर्यवंशी साहेब, सागर सूर्यवंशी साहेब, स्वप्नील जाधव साहेब, विकास सूर्यवंशी साहेब, विजय सूर्यवंशी साहेब, सुरेश सूर्यवंशी साहेब, जयवंत सूर्यवंशी साहेब, पद्मश्री उर्लिकांत पेटकर साहेब, सीताराम एमकर साहेब या सर्व मान्यवरांनी जे विशेष सहकार्य आम्हाला दिले त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। आकाश सूर्यवंशी साहेब, तुषार चव्हाण साहेब, राहुल सुर्वे साहेब, दीपक पालकर साहेब, प्रशांत पाटील साहेब, अनिल भोमकर साहेब, संकेत पवार साहेब, नवनाथ सूर्यवंशी साहेब, अनिकेत सूर्यवंशी साहेब, गणेश थोरात साहेब आपला देखील मनपूर्वक आभार। राहुल थोरात साहेब यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करत आहोत। मी विनंती करेन रमेश दादा हा शुभ सन्मान आपण पार पाडावा ही नम्र विनंती। कालपासून प्रत्येक मान्यवरांनी आपला बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली आहे। अच्छा या धावपळीच्या युगामध्ये वेळ हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो महत्त्वाचा वेळ काढून ज्या प्रकारे आपल्याला प्रत्येकाने सहकार्य दिलंय थँक्यू व्हेरी मच। लिजेंड खेळाडू मच्छिंद्रनाथ शिलार साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत। मी विनंती करेन सुनील दादा आपण हा सन्मान पार पाडावा। काल सुनील दादाने खूप सारी माहिती शिळेबद्दल आम्हाला सांगितली आणि खूप काही आम्हाला देखील शिळेबद्दल माहिती पडलं। कोयनेच्या कुशीमध्ये वसलेलं कोयना नदीच्या तीरावर हे मोठं गाव आणि हा शुभ सन्मान संपन्न होतोय। जिथे कमी तिथे आम्ही म्हणजे जिथे कोणच नसेल तिथे उभं राहणारा व्यक्तिमत्व आकाश दादा सूर्यवंशी साहेब यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या मागे खंबीरपणे उभं असलेलं गोड व्यक्तिमत्व मी विनंती करेन अध्यक्ष रवींद्रजी राजेंद्र सत्रे साहेब आपण हा सन्मान पार पाडायचा आहे।
आणि खूप कमी माणसं असतात अशी की जी नेहमी अडचणीच्या काळामध्ये उभी राहतात आणि हे नेहमी सातत्याने जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा तेव्हा उभे राहिलेलं हे दिलदार आणि तडफदार व्यक्तिमत्व. आदरणीय श्री कैलाश दादा सूर्यवंशी साहेब ज्यांनी ऑप्शनसाठी आपल्याला आयोजन कमिटीला हॉल उपलब्ध करून दिला त्यांचा शुभ सन्मान आपण आणि मैदान देखील त्यांनीच उपलब्ध करून दिले. आज नवी मुंबईमध्ये क्रिकेटसाठी मैदान मिळत नाहीत परंतु आपलं अहोभाग्य की आपण पाटण तालुक्यामध्ये आहोत आणि बॉस अध्यक्ष आहेत त्यामुळे मैदान देखील सहजरित्या उपलब्ध झालं ते देखील घनसोलीचं घरोंद्याचं मैदान. आणि कैलाश दादा आणि विलास दादा त्यांनी सौजन्य आपल्याला दिलंय त्यांचा देखील विशेष आभार. आणि मी विनंती करेन तुषार दादा एकदा हा सन्मान पार पडावा आणि या शिवळ मधल्या मुलांना शिट्ट्या वाजवता येत नसेल तर शिका कारण शिट्ट्या होऊन जाऊ द्या कारण शिट्ट्या आणि टाळ्या कमी पडायला नकोत. हा शुभ सन्मान संपन्न होतोय. आज जर विचार केला तर एवढं चांगलं मैदान आपल्याला मिळालंय कारण ज्या मैदानामध्ये घनसोली कॉलनी प्रीमियर लीग झाली ज्या मैदानामध्ये पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट झाला ज्या मैदानामध्ये बॉस ट्रॉफी झाली ज्या मैदानामध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असते असं मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचं हे मैदान सौजन्य पुरस्कर्त्यांचा सन्मान आपण करतोय. थँक्यू व्हेरी मच. काशीनाथ दादा सूर्यवंशी साहेब आणि अर्जुन सूर्यवंशी साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. मी विनंती करेन प्रवीण दादा हा सन्मान आपण पार पाडावा. आणि हा सन्मान अगदी पार पाडला जाईल. आयोजन कमिटीच्या माध्यमातून प्रत्येकाकडे अगदी बारकाईने लक्ष दिलंय आणि हा सन्मान मात्र करत असताना कोणाकडे दुर्लक्ष होणार नाही याची देखील काळजी घेतली जाते. आर्थिक आणि विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं श्री शंकर मोहिते साहेब, अक्षय जाधव साहेब, किरण सूर्यवंशी साहेब, विनायक मुळीक साहेब, पांडुरंगजी यमकर साहेब, राजेश शिंदे साहेब, गणेश गाडगे साहेब, माननीय सूर्यकांत सूर्यवंशी साहेब, विजय सकपाळ साहेब, मंगेश सूर्यवंशी साहेब आणि शेखर कदम साहेब आपलं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक आभार. लिजंड खेळाडू भाऊ सूर्यवंशी यांचा देखील आपण शुभ सन्मान करत आहोत. विनंती करेन विलास दादा आपण हा सन्मान पार पाडावा. या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक कोणी घेतली असेल तर विलास सूर्यवंशी आणि त्यांच्या शुभ हस्ते हा आपण सन्मान पार पाडत आहोत. स्वतः संघ मालक असताना आणि लिजंड खेळाडू शिवळ गावचे ज्यांनी शिवळचं गाव संपूर्ण पाटण तालुका आणि सातारा जिल्ह्यामध्ये अगदी घेण्यामध्ये भाग पाडला हा सन्मान संपन्न होतोय. SPL असू द्या अथवा चॅम्पियन ट्रॉफी शिळ असू द्या नेहमी मदतीस तत्पर आपल्या हाकेला ओ देणारा व्यक्तिमत्व आदरणीय श्री अमर सूर्यवंशी साहेब यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. आणि मी विनंती करेन अमोल दादा हा सन्मान पार पाडायचा आहे. SPL मला वाटतं गावी होते SPL गावी होते आणि चॅम्पियन ट्रॉफी पहिल्यांदा मुंबईला झाली पहिलं पर्व आणि ते देखील यशस्वीरित्या पूर्ण पार पाडलंय. हा सन्मान मात्र पार पाडला जाईल कारण नेहमी मदतीला तत्पर असं म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. याचा अर्थ की तुम्ही देणाऱ्याची सद्विवेक बुद्धी घ्या. देणाऱ्याची जी देण्याची दानत असते ती तुम्ही घ्या आणि ती मात्र आपल्याला घ्यायला शिकायला हवं कारण देणाऱ्याला नेहमी लक्षात ठेवलं जातं आणि देणारा हा नेहमी श्रेष्ठ असतो असं म्हटलं जातं. आणि त्या प्रत्येक पुरस्कर्त्याने आम्हाला जे छोटं मोठं योगदान दिलंय त्या सर्व पुरस्कर्त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. आदरणीय श्री नवनाथ तुकाराम सूर्यवंशी साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. या सर आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. आर्थिक आणि विशेष सहकार्यामध्ये नक्कीच प्रकाश पवार साहेब, सूरज साहेब, जीवन जाधव साहेब, गणेश सूर्यवंशी साहेब, जया पवार साहेब, भाऊ सूर्यवंशी साहेब, विष्णू कदम साहेब,
राहुल गायकवाड साहेब, यश सूर्यवंशी साहेब, अर्णव सूर्यवंशी साहेब आणि विशाल सूर्यवंशी साहेब या सर्वांनी जे आर्थिक आणि विशेष सहकार्य दिले त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मालिकावीरासाठी कूलर सौजन्य लाभले सुखदेव सूर्यवंशी साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. मी विनंती करेन अंकुश दादा हा सन्मान आपण पार पाडावा. मालिकावीरासाठी कूलर आणि कोण असेल या चॅम्पियन ट्रॉफीचा मालिकावीर याची देखील उत्कंठा असेल. परंतु आता सध्या थंडीचे दिवस आहेत पण कूलर नक्कीच त्यांच्या अगदी खेळाला एकदम थंड वातावरण देईल. हा सन्मान करा अमोल दादा. हा सन्मान आपण पार पाडायचा आहे. मायेची शेळकरांची आपुलकीची शाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान संपन्न होईल. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला शूज सौजन्य लाभले सर्वोत्तम गोलंदाजासाठी भरत सूर्यवंशी साहेब आणि सागर सूर्यवंशी साहेब यांचा देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करेन सुनील दादा हा सन्मान आपण पार पाडावा. ब्रँडेड आकर्षक शूज प्रत्येक गोलंदाजाला अगदी त्याची गरज असते आणि ते शूज आपल्याला पुरस्कृत केले गेलेत. हा सन्मान आपण पार पाडत आहोत. भरत दादा आणि सागर दादा आपले देखील आभार. आणि स्वतः खेळत असताना सर्वोत्तम गोलंदाजासाठी शूज पुरस्कृत केलेत. थँक्यू सो मच. गणेश दादा सूर्यवंशी साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान पार पाडूया. मी विनंती करेन पांडुरंगजी हेमकर साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. श्री गणेश संपत सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान आपण करत आहोत. पांडुरंगजी हेमकर आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पार पाडावा ही नम्र विनंती. सर्वोत्तम फलंदाजासाठी आपल्याला बॅट सौजन्य लाभले आकाश सूर्यवंशी साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. मान्यवरांचा आभार. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 2 दिवसीय स्पर्धेला युट्यूब सौजन्य लाभला ओम साई MTC लाईव्ह हे युट्यूब सौजन्य आपल्याला प्राप्त झाले. मारुती सूर्यवंशी साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत आणि त्यांचे चिरंजीव वेद आणि विहान हे सन्मान स्वीकारतील. आपल्या कमिटीचे खजिनदार नयन हा सन्मान पार पाडायचा आहे. आणि अगदी पहा वेद आणि विहान साठी एकदा जोरदार टाळ्या. आणि त्यांचा मित्र देखील आलाय त्याला देखील घ्या. वेद सूर्यवंशी आणि विहान सूर्यवंशी आणि त्यांचा छोटा साथीदार हे आहे भविष्य शिळचं, हे आहे भविष्य पाटण क्रिकेटचं. आणि हा सन्मान मात्र तिघे एकत्र स्वीकारत असताना एकदा तिघांसाठी शिट्ट्या होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या. छोटे खेळाडू आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल देखील पाहायला मिळते. सामनावीर टी शर्ट सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेला आहे श्री मंगेश सूर्यवंशी साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. हा सन्मान आपण रमेश सूर्यवंशी आपण हा सन्मानाचा स्वीकार करावा. विलासदादा हा सन्मान आपण पार पाडावा ही नम्र विनंती. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चेंडू सौजन्य लाभलेला आहे नारायण सूर्यवंशी बुवा हा देखील शुभ सन्मान आपण स्वीकार करायचा आहे. संपूर्ण स्पर्धेला लागणारे चेंडू आपल्याला उपलब्ध करून दिलेत. पाणी सौजन्य 2 दिवसीय स्पर्धा आणि या रणरणत्या उन्हामध्ये पाण्याची जी सोय केली पांडुरंग थोरात साहेब दुधकुमा धारा यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. हा सन्मान देखील नवनाथ दादा आपण पार पाडा ही नम्र विनंती. आदरणीय श्री दिनेश तुकाराम शिंदे साहेब आपला देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आज सन्मान पार पाडला जाईल.
त्याचा स्वीकार करावा ही नम्र विनंती. चॅम्पियन ट्रॉफी शिळ 2024 पहिलं पर्व आणि ज्या वेळेला पहिल्या पर्वाची आपण योजना केली त्यानंतर प्रत्येकाला उत्कंठ होती की 6 संघ मालक कोणते असतील, 6 संघ कोणाच्या नावाने खेळतील आणि ज्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली. कारण प्रीमियर लीग असू द्या अथवा चॅम्पियन ट्रॉफी असू द्या, तुम्ही संघ मालकांशिवाय स्पर्धा यशस्वी करू शकत नाही. कारण संघ मालक ज्या वेळेला उभे राहतात त्यावेळेला खेळाडूंना खेळण्याची संधी प्राप्त होते, खेळाडूंना खेळण्याचं व्यासपीठ मिळवून दिलं जातं आणि त्या संघ मालकांचं आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन कार्तिक 11 संघाचे संघ मालक श्री सागर मोहिते साहेब यांचा शुभ सन्मान आपण एकदा टाळ्यांच्या गजरात करत आहोत. अंकुश सर इकडे यायचंय. अंकुश सर, सिद्धेश सर, अंकुश सर कृपया इकडे यायचंय, स्टेजवर यायचंय. 5 मिनिटाचा फक्त आपला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम राहिलेला आहे. सर्वांनी जागेवरती थांबायचा आहे. अंकुश सर आणि सिद्धेश सर कृपया यायचा इकडे. मी विनंती करेन शांतारामजी यमकर साहेब हा सन्मान आपण पार पाडायचा आहे. हा शुभ सन्मान पार पाडला जाईल. एकदा संघ मालक कार्तिक 11 संघाचे सागर मोहिते यांच्यासाठी जोरदार टाळ्या. पुढील संघ मालकांचा सन्मान आपण करूया. शार्विल 11 संतोष दादा सूर्यवंशी साहेब यांचा शुभ सन्मान आपण पार पाडणार आहोत. शार्विल 11 संघाचे संघ मालक सुरेश सूर्यवंशी साहेब हा सन्मान स्वीकारतील. मी विनंती करेन अनिलजी भोमकर साहेब हा सन्मान आपण करायचा आहे. प्रत्येक संघ मालकाने ज्या प्रकारे योगदान दिलंय, टीम शार्विल 11 संघ मालक संतोष सूर्यवंशी आणि सूरज सूर्यवंशी, VHS स्ट्रायकर्स संघाचे संघ मालक विलासदादा सूर्यवंशी साहेब यांचा आपण सन्मान पार पाडूया. मी विनंती करेन यशवंत दादा हा सन्मान आपण पार पाडावा आणि सन्मान करण्यात यावा ही नम्र विनंती. VHS स्ट्रायकर संघाचे संघ मालक विलास दादा सूर्यवंशी साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक ज्या खेळाडूने हाताळलं ते अगदी संघ मालक आणि पहिली हॅट्रिक, माफ करा, पहिली हॅट्रिक घेतली विलास दादा सूर्यवंशी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सन वॉरियर संघ जो संघ क्वालिफायर 1 मध्ये हारला होता आणि असं म्हटलं जातं क्रिकेट आणि आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देतं आणि संधीचं सोनं कसं करावं, तर सन वॉरियर संघाने दाखवून दिलं. क्वालिफायर 1 मध्ये हारले, अंतिम फेरीमध्ये पुन्हा दाखल झाले आणि सामना जिंकला. सन वॉरियर संघाचे संघ मालक सूरज दादा सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. मी तुषार दादांना विनंती करेन हा सन्मान आपण करावा ही नम्र विनंती. स्पायडर तुषार कोयनेमध्ये हे नाव आहे आणि चांगले खेळाडू आहेत, चांगले आयोजक आहेत आणि एक अष्टपैलू खेळाडूंसाठी कोयनेमध्ये एक मोठं नाव स्पायडर तुषार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. MA फायटर संघ संघ मालक अमोल सूर्यवंशी, टॉप 4 मध्ये हा संघ देखील दाखल झाला. अमोल दादा सूर्यवंशी साहेब यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. सुरेश दादा हा सन्मान आपण करावा ही नम्र विनंती. हा संघ देखील टॉप 4 मध्ये दाखल झाला होता. उपांत्य लढतीमध्ये पराभव पत्करावा लागला आणि जय पराजय ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू. हा शुभ सन्मान एकदा संपन्न होत असताना जोरदार टाळ्या संघ मालक अमोल दादा सूर्यवंशी साहेब. विन्सी 11 संघाचे संघ मालक राज सूर्यवंशी साहेब स्वतः चांगले खेळाडू संघ मालक असताना देखील चांगला खेळ केला आणि सन्मान आपण पार पाडत आहोत. अरविंद दादा हा सन्मान आपण करण्यात यावा ही नम्र विनंती. अगदी प्रत्येक संघ मालकाचा सन्मान आणि अध्यक्षांचा सन्मान देखील करायचा आहे. कारण आयोजन कमिटीचं अध्यक्षपद भूषवत असताना ज्या प्रकारे
रवींद्र सत्रे साहेब यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत आयोजन कमिटीच्या माध्यमातून। मी विनंती करेन रवींद्र सत्रे साहेब या आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। उपाध्यक्ष गणेशजी थोरात साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत। हा सन्मान आपण स्वीकार करावा आणि आयोजन कमिटीचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया। खजिनदार नयन सूर्यवंशी साहेब, मुख्य सल्लागार विलास सूर्यवंशी साहेब, सदस्य प्रवीण सूर्यवंशी साहेब, सदस्य आकाश सूर्यवंशी साहेब, नवनाथ सावंत साहेब, मंगेश सूर्यवंशी साहेब, अमोल सूर्यवंशी साहेब, प्रवीण सूर्यवंशी साहेब, प्रथमेश सूर्यवंशी साहेब, राज सूर्यवंशी साहेब, रमेश सूर्यवंशी साहेब आणि सागर सूर्यवंशी साहेब या सर्व सदस्यांनी ज्या प्रकारे योगदान केले त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो। 2 दिवसीय स्पर्धा आपण जी पाहिली अनुभवली, जी स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचली, डोंबिवली खोणीगाव ओम साई MTC 8182 यांचा सन्मान देखील आपण करत आहोत। एकदा जोरदार टाळ्या कुणाल शेठ म्हात्रे आणि अक्षय शेठ म्हात्रे या दोन बंधूंसाठी आणि प्रणय ढोंबरे कालपासून कॅमेरामॅनची देखील भूमिका एकदा चांगली राहिली आहे, प्रत्येक क्षणचित्र टिपले आहेत। एकदा प्रणयसाठी देखील जोरदार टाळ्या मित्रांनो। YouTube सौजन्य आपल्याला पाहायला YouTube लाईव्ह ओम साई MTC आणि लाईव्ह करणं एवढं सोपं नसतं। दिवसभर एका ठिकाणी बसून बघा मग तुम्हाला कळेल, एका हाताने जेवायचं आणि एका हाताने कॅमेरा ऑपरेटिंग करायचा, नॉट अ इझी टास्क। एकदा जोरदार टाळ्या 8182 ओम साई MTC लाईव्ह डोंबिवली खोणीगाव। कोयना क्रिकेट आणि सह्याद्री क्रिकेट संघटनेमध्ये ज्यांनी आपल्या आवाजाने एक वेगळी छाप सोडली आहे, अमोल पवार सरांचा देखील आपण शुभ सन्मान करूया। आणि अमोल दादा मी विनंती करेन आपण हा सन्मान पार पाडावा, कारण ज्या प्रकारे कालपासून त्यांचं देखील चांगलं सहकार्य आम्हाला लाभलंय। थँक्यू सो मच अमोल पवार सर। आणि डीजे अद्वैत यांचा देखील आपण सन्मान करूया, कारण एक गोष्ट नक्की सांगेन अमोल दादा सकाळपासून घसा बसला होता, परंतु मी प्रामुख्याने नक्कीच बाहेर कुठेही गेलो तरी हा उल्लेख करतो की ज्या ज्या वेळेला डीजे अद्वैत असतात ना, स्पर्धेला मजा तर येतेच परंतु समालोचकांच्या आवाजाची कशी काळजी घ्यावी हे डीजे अद्वैतने सांगितलंय सर। कारण एक क्वालिटी साऊंड सिस्टीम कशी असावी, डीजे अद्वैत विठ्ठल बडीवाला यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। एकदा आयोजन कमिटीच्या माध्यमातून शिव चॅम्पियन ट्रॉफी डीजे अद्वैत यांचा हा सन्मान संपन्न होतोय। या डीजे अद्वैत कारण एखाद्या प्रीमियर लीगला जसा आवाज असावा, आवाजाचा बेस, आवाजाची क्वालिटी आणि एमकर सर जर हा आवाज तुम्ही YouTube वरती ऐकाल तर एवढा सुमधुर येतो आणि ही खासियत आहे डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला यांची। एकदा जोरदार टाळ्या डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला। आणि आपलं अहोभाग्य आहे की ते आपल्या पाटण तालुक्यातील आहेत, एक मोठी गोष्ट। आणि प्रत्येकाने डीजे अद्वैत यांच्यावर प्रेम केलंय। त्यानंतर ज्याने कालच्या दिवसापासून आपल्याला चांगलं मोलाचं सहकार्य आणि एक गोड आवाज, नवीन आवाज आहे आणि पाटण तालुक्यातील गोड आवाज, आपण त्यांचा देखील शुभ सन्मान करूया। आदरणीय आणि सन्माननीय प्रवीण लहू जाधव साहेब सरांचं इथं स्वागत करूयात आणि सन्मान देखील करूयात। मायाची उपचार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्याचा शुभ सन्मान केला जातोय। लहू जाधव गोड आवाज आहे, टाळ्या जरूर झाला पाहिजे। आजकाल 2 दिवस आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला भेटला युट्यूबच्या माध्यमातून आणि सर्व खेळाडूंची लेखी जेके ज्यांनी केले ते आपले लहू सर, त्याचा शुभ सन्मान आपण इथं करूयात। तर नक्कीच ज्या ज्या खेळाडूने गावावरून आमच्या इथं खेळण्यासाठी आलात आणि नवी मुंबईमध्ये तुम्ही खेळ चांगला दाखवला त्याबद्दल तुमचा मंडळाच्या आणि कमिटीच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो। नक्कीच कुणी चुकून जर राहिला असेल तर प्लीज कमिटीला माफ करा, कारण प्रत्येकाचा सन्मान करणं आम्हाला शक्य होत नाही आणि त्यासाठी तुम्ही सहकार्य केलं तर आम्हाला चांगलं वाटेल। आणि कुणाचं नाव राहिलं तर खरंच कमिटीला परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो, कुणाचं नाव राहिलं असेल तर माफ करा। अगदी आपण काही क्षणामध्ये बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत। तत्पूर्वी जे खेळाडू गावावरून आज नवी मुंबईमध्ये दाखल झालेत
शिळमधून आज घनसोलीच्या घरुंद्या मैदानामध्ये दाखल झाले त्या प्रत्येक माजी खेळाडू असू द्या, ग्रामस्थ असू द्या, छोटे खेळाडू असू द्या अथवा मोठे खेळाडू, प्रत्येकाचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अगदी जर कोणाचं नाव घ्यायला राहिलं असेल तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही देखील मोठ्या मनाने आम्हाला माफ कराल आणि आमचा आदरपूर्वक सन्मान स्वीकाराल ही नम्र विनंती. आणि आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूया. आज जर पाहिलं तरी 2 दिवसीय स्पर्धा पार पडली आणि या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये प्रत्येकाने आपल्या खेळाची चुणूक दाखवली. परंतु आपल्या गावामध्ये जर प्राऊड फील विचार केला तर शिळमध्ये 2 गोड व्यक्तिमत्वाची मुंबई पोलीस मध्ये दलामध्ये कार्यरत आहे. त्यांचं देखील आपण नाव घेणार आहोत. श्री शंकर लक्ष्मण मोहिते सर आणि कुमार अक्षय हरी जाधव हे 2 अगदी आपल्या गावचे जे आहेत ते मुंबई महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत. आणि मुली देखील आज मागे नाहीयेत. शिळ गावातील कुमारी काजल आत्माराम सूर्यवंशी ही ताई मंत्रालयामध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. म्हणजे शिळ जर आज खेळामध्ये पुढे असेल तर अगदी शिक्षणामध्ये देखील पुढे आहे. आणि प्रत्येकाने ज्या प्रकारे आम्ही योगदान दिलंय त्या सर्वांचे आभार व्यक्त करून बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत. आणि अनिकेत दादा सूर्यवंशी सर हे देखील फॉरेस्ट ऑफिसर आहेत. त्यांचं देखील आम्ही अभिनंदन करतो. आणि असंच शिळमधून मातब्बर मान्यवर उपस्थित अगदी राहिलेत आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जण आपल्या गावासाठी योगदान देईल हीच अपेक्षा ही ज्योतिबा चरणी आणि विठ्ठलाई देवी चरणी प्रार्थना करून आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत. पद्मश्री मुरलीकांत पेटकर सर यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो आणि त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करून आता मात्र आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत. जास्त वेळ घेणार नाहीये. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्तम गोलंदाज ज्या खेळाडूने प्रत्येक फलंदाजाला संकटात पाडलं, प्रत्येक फलंदाजाची परीक्षा घेतली. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? सर्वोत्तम गोलंदाज एकदा जोरात. आपल्याला सर्वोत्तम गोलंदाजासाठी सौजन्य लाभलंय शू सौजन्य भरत सूर्यवंशी आणि सागर सूर्यवंशी साहेब आणि यांच्या माध्यमातून सौजन्य लाभलंय ज्या खेळाडूने 9 गडी बाद केले. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट टीम आहे शार्विल 11. खेळाडूचं नाव आहे सुरेश सूर्यवंशी. या सुरेश दादा आणि लिजंड क्रिकेटर आहेत, डावखुरे हाताचे गोलंदाज. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं एज इज अ जस्ट ऑफ नंबर, वय हा फक्त आकडा आहे. आणि मी विनंती करेन सागर सूर्यवंशी साहेब, भरतदादा सूर्यवंशी साहेब हा सन्मान आपण पार पाडावा. आणि ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे सुरेश सूर्यवंशी यांनी अप्रतिम कामगिरी आणि काय गोलंदाजी केली आहे, आपण हा सन्मान पार पाडत आहोत. थँक्यू सो मच. अभिनंदन सुरेश सूर्यवंशी. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूने फलंदाजी करत असताना प्रत्येक गोलंदाजाला घाम फोडला, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली आणि ज्याने प्रत्येकाने आपली फलंदाजी करत असताना धावांचा पाऊस पडला. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट एनी गेसेस? नाव सांगा. सूरज. अजून जरा आवाज येऊ द्या. आता शेवटचा क्षण राहिलाय, काही क्षण राहिलेत, जरा आवाज येऊ द्या, आवाज येऊ द्या जरा. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बॅट सौजन्य लाभलंय आकाश सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून बॅट सौजन्य. आणि ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये तब्बल 88 धावा ठोकल्या तो ठरतोय सन वॉरियर संघाचा फलंदाज. येस यू आर राईट, सूरज सूर्यवंशी बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. या सूरज ज्या काय फलंदाजी केली कालपासून अक्षरशः गाजवले आणि स्वतः संघ मालक आहेत आणि सर्वोत्तम फलंदाज या स्पर्धेतील चॅम्पियन ट्रॉफी शिळमध्ये ठरतायत सूरज सूर्यवंशी 88 धावा ठोकल्यात. मालिकावीर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, एसपीएल झाली त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफीचे वेध लागले आणि प्रत्येकाला चॅम्पियन ट्रॉफी मध्ये प्लेअर ऑफ द सिरीज कोण असेल या स्पर्धेचा पहिला पर्वाचा मालिकावीर सर्वोत्तम खेळाडू कोण असेल? एकदा जोरात आवाज.
प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्यांच्यासाठी आपल्याला कूलर सौजन्य लाभलंय सुखदेव सूर्यवंशी साहेब स्टेजवरती याचे सुखदेव सूर्यवंशी. बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्याने फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. आणि ज्याने आपल्या संघासाठी आघाडीला येऊन फलंदाजी विस्फोटक केली. धावांचा अगदी पाऊस पडला. संघ आहे एम फायटर संघ जरूर पराभूत राहिला, परंतु ज्याने धावा केल्या तब्बल 99 आणि 2 गडी बाद केले. संघ एम फायटर्स. खेळाडूचं नाव आहे, आता तुम्ही सांगा कोण असेल खेळाडू. खेळाडूचं नाव आहे जय सूर्यवंशी. ज्याच्या नावामध्ये आहे जय तो ठरतोय या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द सिरीज, मालिका वीराचा मानकरी. 99 धावा आणि 2 गडी बाद केलेत. ज्या प्रकारे खेळ राहिला कूलर आपण देत आहोत. कूलर सौजन्य आपल्याला लाभलंय सुखदेव सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून. आणि अगदी या आठवणी जपल्या जातील. चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला मालिकावीर कोण असेल तर तो आहे जय सूर्यवंशी. एकदा जोरदार टाळ्या जयसाठी. जय प्लेअर ऑफ द सिरीज. प्रथमतः अभिनंदन. संघ पराभूत राहिला, आपण मालिकावीराचे मानकरी ठरलात. कसं वाटतं आणि काय भावना आहेत. हा कूलर अगदी तुम्हाला मिळालाय आणि पहिल्या पर्वाचा मालिकावीराचा पुरस्कार. पहिल्या मतामध्ये आमचे ड्रीमचे मालक अमोल सूर्यवंशी. सगळ्या पोरांनी चांगला गेम केला, पण थोडा गेम खराब झाला. थँक्यू सो मच. अगदी खेळ चांगला राहिला, शब्द अपुरे पडतायत आणि हे असतं ज्यावेळेला तुम्हाला पुरस्कार मिळतो तुम्ही शब्द अपुरे पडतात. चॅम्पियन ट्रॉफी शिअर 2024 चा चॅम्पियन संघ मालक सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ आणि संघ ठरतोय या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी सन वॉरियर संघ. एकदा जोरदार टाळ्या आणि संपूर्ण संघ या. आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करेन आपण आपल्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरित करावा. मी दत्ता शेलार साहेब यांना देखील विनंती करेन हा करंडक आपल्या शुभहस्ते आपण संपूर्ण संघाला द्यावा. आणि दुसऱ्या क्रमांकाचा कॅश प्राइज आहे आणि त्याचा मानकरी ठरतोय संतोष सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ शार्विल 11. आपलं देखील अभिनंदन. आणि दत्ता दादा यांच्या शुभहस्ते हा करंडक आपण वितरित करतोय. एकदा टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया सन वॉरियर्स टीम. संघ मालक सूरज दादा सूर्यवंशी. अभिनंदन टीम. अभिनंदन केलं जात आहे. या दोन्ही संघांनी मात्र या स्पर्धेवरती छाप सोडली. क्षणचित्र टेपली जात आहेत सन वॉरियर्स. आणि ज्या प्रकारची यांची जर्सीचा कलर आहे भगवा कलर, आणि त्यांनी देखील आज मात्र या स्पर्धेवर राज्य केलं. चॅम्पियन ट्रॉफी शिअर 2024 चा पहिल्या पर्वाचा मानकरी सन वॉरियर संघ मालक सूरज दादा सूर्यवंशी साहेब. अभिनंदन टीम. वेल प्लेड. व्ही फॉर विक्टरीचा सिम्बॉल दाखवून मात्र हा सन वॉरियर संघ आनंद जल्लोषात साजरा करतोय. आणि शार्विल 11 संघ आपण देखील या. आपला देखील एक संपूर्ण संघाचा सन्मान केला जाईल. चॅम्पियन ट्रॉफी पहिला पर्व आणि पहिला पर्वाचा मानकरी सन वॉरियर्स. उपविजेता संघ शार्विल 11. आपला देखील सन्मान आम्ही करणार आहोत. संतोष सूर्यवंशी साहेब आपण देखील या.